औरंगाबाद न्यूज में आप सभी का स्वागत है। अभी हम पिंपरी राजा गांव में यहाँ मौजूद है और कल जो जिला परिषद और पंचायत समिति के जो इलेक्शन हुए थे, जहाँ पिंपरी राजा गांव में यहाँ एक महिला उम्मीदवार विजय हुई है। और महिला होने के नाते महिला की जिम्मेदारी होती है कि जो महिला की गांव में समस्या होती है और तरुण युवाओं की जो समस्या होती है, स्कूल की जो समस्या होती है, वो मैम ने सभी को वादा किया है कि चुन के आने के बाद में सबसे पहले इसके ऊपर काम करेंगे। और जो एक महिला उम्मीदवार यहाँ जो चुनकर आए हैं भारतीय जनता पार्टी की तरफ से, तो ये अशोक पवार सर की बहू यानी सुन है उनकी। और अशोक पवार सर भी जो है तो बहुत से अच्छे काम करते हैं, भारतीय जनता पार्टी में अच्छा रसूख असर रखते हैं। और केंद्र में भी भारतीय जनता पार्टी की सरकार है और महाराष्ट्र राज्य में भी भारतीय जनता पार्टी की सरकार है। तो जनता को ये बहुत भ्रम होता है कि जो उनके काम रुके हुए हैं वो काम थोड़े निधि वगैरह आने में परेशानी होती है, मगर राज्य सरकार में भी भारतीय जनता पार्टी की सरकार है, केंद्र सरकार में भी भारतीय जनता पार्टी की सरकार है। तो पिंपरी राजा की जनता को ये नहीं सोचना चाहिए कि उनके काम जो है, जो निधि आने वाली है, सड़कों के काम है, तो ये आसानी। यहाँ आपला खूप स्वागत अभिनंदन आहे। आणि पिंपरी राजा गटातून जे महिला उमेदवार म्हणून निवडून आलेले आहे सर, त्याच्याने तुम्ही जे शब्द दिले जनतेला की जी गावात मोठी समस्या आहे त्याचं निवारण कसं करणार त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या। मी अशोक पवार, माजी उपाध्यक्ष पिंपरी राजा, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या माध्यमातून जय श्री परमेश्वर पवार यांना जिल्हा परिषदची उमेदवारी मिळाली होती। त्याचबरोबर पंचायत समिती गणातून शैलेश चौधरी, त्याचबरोबर कचनेर गणातून कल्याण गायकवाड यांना उमेदवारी मिळाली होती। त्यांची निशाणी कमळ होती आणि हे तिन्ही सीटं एक चांगल्या मताने निवडून आले। जिल्हा परिषदचं सीट 1,500च्या फरकानं निवडून आलं। त्याचबरोबर दोन्ही पंचायत समिती आमच्या चांगल्या फरकानं निवडून आलेल्या आहे। या ठिकाणी समस्या ज्या काही आमच्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील किंवा गावकऱ्यांच्या समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत। आता पहिली समस्या आमची अशी आहे की आमचं सर्कल गाव मोठं आहे पण सर्कलसुद्धा मोठं आहे आणि ह्या सर्कलमध्ये आम्हाला जे उपकेंद्र आहे, तालुका ग्रामीण केंद्र आहे, ते केंद्र आमचं 10 वर्षापासनं बंद पडलेलं आहे, जवळपास बंदच पडलेलं आहे। कारण त्या ठिकाणी काही समस्या तयार झाल्या त्या आणि दवाखान्याची पूर्ण दवाखाना तो मोडकळीस आलेला आहे उपकेंद्र, आणि त्या ठिकाणच्या बिकट अशी समस्या असल्यामुळं या परिसरामध्ये त्याचा लाभ जनतेला मिळत नाही। आमचं पहिलं प्रथम काम आहे की त्या ठिकाणी आम्हाला त्या दवाखान्याचं काम ह्या 2 महिन्यात 4 महिन्यातच आम्हाला नवीन बिल्डिंग 5-6 करोड रुपयाची मंजूर करून शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेला ती उपलब्ध करून द्यायची। त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न आहे, तो पाण्याचा प्रश्न सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गी लावायचा। कारण मी उपाध्यक्ष असताना त्याला मला आम्ही भारत निर्माणच्या माध्यमातून एक मोठी योजना आम्ही राबवलेली होती, परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी नंतर तिचा विस्कळीतपणा झालेला आहे। तर ती पुन्हा आम्हाला कार्यान्वित करून सरी जनतेला कसं पाणी देता येईल आपल्याला, किंवा जे वॉटर ग्रेड जे पैठणच्या पाणी आहे त्याच्यातून सुद्धा आमचे प्रयत्न राहणार आहे की आम्ही ते सुद्धा पूर्ण करू। रस्त्याच्या बाबतीमध्ये जर सांगायचं ठरलं तर आमचे जवळपास रस्ते युतीच्या माध्यमातून, मग ते माजी पालकमंत्री भुमरेसाहेब असतील, बागडे नाना किंवा रावसाहेब पाटील दानवे, चव्हाणताई यांच्या माध्यमातून आम्ही बरेचसे कामं करून घेतलेले आहे आणि राहिलेल्या समस्या सुद्धा आम्ही त्यांच्याच माध्यमातून पूर्ण करून घेणार आहे। सर, पिंपरी राजाचे गावात चर्चा चालू आहे की मुस्लिम समाज आणि दलित समाजने भारतीय जनता पार्टीला भरघोस मतदान केलंय, काय कारण होतं सर की तुम्हाला इतकं मतदान मिळालं? याचं कारण असं आहे की मी आज 35 वर्षापासून राजकारणात आहे, समाजकारणात आहे। 35 वर्षांना समाजकारणात आहे। समाजकारण करता करता मला 2-3 वेळेस पदाधिकारी बनण्याचा सुद्धा मान मिळालेला आहे आणि नक्कीच एक अभिमानानं सांगेल की ह्या वेळेस
खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने सुद्धा भरघोस असं कमळ या निशाणीचं बटन दाबून सनी आम्हाला मतदान केलं. त्याचबरोबर दलित समाजाने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी मदत केली. आणि याचे कारण म्हणजे मी उपाध्यक्ष असताना मोठ्या प्रमाणात दलित समाजाच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. ज्याच्या काठी होत्या त्या विशेष घटक योजनेच्या त्या रद्द आम्ही मुंबईमधून त्या मंत्रालयातून त्या रद्द करून आणून सनी त्या जनतेला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जे जातीय सलोखा असतो तो आम्ही कायम ठेवत गेलो. मुस्लिम समाजाच्या बाबतीत दलित समाजाच्या बाबतीत सांगायचं तर आम्ही 75 लाख रुपये शासना युतीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी बुद्धविहार तयार केलेले. तसंच मुस्लिम समाजाच्या बाबतीत सुद्धा एक शादीखाना म्हणून सनी मुस्लिम समाजाला तो सुद्धा एक 35 ते 40 लाख रुपयाचा त्या ठिकाणी तयार केलेला आहे. त्याचबरोबर जो जातीय सलोख्य असते जो काही स्वतः म्हणजे आम्ही कायम समाजाच्या समोर असतो म्हणून सनी त्या ठिकाणी त्यांचं प्रेम आम्हाला मिळालेलं आहे. आणि 35 वर्षात कधीच आम्ही त्या HM सारख्या गुन्ह्याला सामोरे ना दलित समाज गेला ना मुस्लिम समाज गेला ना आम्ही गेलो. आणि त्यामुळं त्यांनी आम्हाला भरघोस असं मतदान केलेलं आहे. सर आपले पिंपरी राजा गटातून महिला जिल्हा परिषदचे उमेदवार झालेले आहे आणि गावात मोठी संख्यात महिला पण आहे आणि युवक पण आहेत. तर त्यांच्या समस्या मोठी असतात, त्यांचं निवारण कसं करणार? नाही, आता युवकांची समस्या मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे की युवकांना खरं तर त्यांना म्हणजे एक ग्राउंडची गरज आहे आणि एक अभ्यासिकाची सुद्धा गरज आहे. त्यांना वाचनालय वगैरे असं त्यांना जर करून दिलं तर ते नक्कीच त्यांच्या फायद्याचं ठरू शकतं. युवकांना व्यायामशाळेची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि ती सुद्धा आपल्याला करणं आवश्यकता आहे. महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या याच्या माध्यमातून आपल्या ज्या त्यांचा बचत गट आहे त्या बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला काम अजून वाढीनं खूप गरजेचं आहे आणि ते नक्कीच आम्ही पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा करणार आहोत. जनतेचा आभार कसा प्रकट करणार? जनतेचे आभार म्हणजे जनतेनं खरोखरच आमच्यावरती एक सर्वसामान्य उमेदवार जर आपण चांगलं बघितलं तर ज्या ठिकाणी राखीव उमेदवार आहे त्याच लाईनमध्ये आमची ह्या ठिकाणी म्हणजे हे होऊ शकते. कारण एक 100% शेतकरी असलेला उमेदवार आणि सर्वसामान्य परिस्थितीतून असलेला उमेदवार आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली. परंतु सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला भरघोस असं मतदान केलं. त्याबद्दल आम्ही त्या सर्व जाती धर्माच्या जे समाजकारणामध्ये काम करणारे व्यक्ती आहेत त्यांचं सगळ्यांचं आम्ही खूप असं आभार व्यक्त करतो. सर पिंपरी राजा गणातून कितके उमेदवार विजय झाले भारतीय जनता पार्टी? नाही, पिंपरी राजा गटामधून जयश्री पवार ह्या विजय झाल्या 1500च्या फरकानं. परंतु पिंपरी राजा गणातून शैलेश चौधरी हे विजय झाले. त्याचबरोबर कचनेर गटातून कल्याण गायकवाड हे सुद्धा चांगल्या मताने निवडून आले आणि सतत 30 वर्षापासून हा गट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कायम विजय होत आहे. खूप स्वागत अभिनंदन आहे. आणि पिंपरी राजामधून जिल्हा परिषद गटातून तुम्ही जिल्हा परिषदचे उमेदवार होते आणि आता निवडून आलेले आहे. जे काय गावाची समस्या होती त्याचं निवारण कसं करणार? तुमचं नाव सांगा. माझं नाव जयश्री परमेश्वर पवार, पिंपरी राजा. आम्हाला तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय केल्याबद्दल मी सगळ्या जनतेचे अभिनंदन करते. मी प्रकाश चांगुलपाय, पिंपरी राजा मंडळाचा तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी. आमच्या या पिंपरी राजा गटामधून म्हणजे उपाध्यक्षांना आमच्या सांगितल्याप्रमाणे 1997 पासून 2002चा अपवाद होता. सतत भारतीय जनता पार्टीची सत्ता पिंपरी राजा गटात आणि गणात आतापर्यंत आलेली आणि तोच आमचा कायम परंपरागत जो मतदारसंघ आणि मतदार आहे त्या मतदारांनी पुन्हा आमच्या या जयश्री परमेश्वर पवार आणि खालचे चौधरी आणि गायकवाड हे तिन्ही उमेदवारांवर मतदारांनी विश्वास दाखवलेला आहे. त्या मतदाराचे खूप खूप आभार. मैं असलम रज्जाक शेख, माजी सरपंच. राजा गटातून आमचे उमेदवार जयश्री परमेश्वर पवार हे निवडून आले त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि बाकीचे आमचे अशोक जिजा पवार हे माजी उपाध्यक्ष होते. ते सगळे समाजाला घेऊन
चालते. मुस्लिम समाज असो, दलित समाज असो, सगळे समाजाला घेऊन चालण्याचं काम त्या आजपर्यंत करत आहेत.